निकालवादी सत्य होतं. आता प्रभागवाईज निकालाची यादी मी तुमच्या पर्यंत घेऊन आले. फक्त विजय झालेल्या उमेदवाराची यादी मी तुम्हाला सांगतोय. प्रभाग क्रमांक 1 हिना कौसर खाजेखा ह्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मोहम्मद सादिक ह्या काँग्रेसच्या उमेदवार होत्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये, ह्या सुद्धा निवडून आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारती सौरभ पांडे या अपक्ष उमेदवार होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. त्याच प्रभागामध्ये विजय कन्हैयालाल ठावाणी हे अपक्ष उमेदवार होते, नारळ चिन्ह यांचं होतं, ते विजयी झालेले आहेत. त्याच्यात आणखी महत्वाची गोष्ट, प्रभाग क्रमांक 3चा निकाल तुमच्यापर्यंत पोहोचतो होतो. मारिया अंजुम मोहम्मद अफजल ह्या पंजाबवर उभ्या होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. मोहम्मद असलम अहमद बंजारा ह्या पंजाबवर, हे सुद्धा पंजाबवर काँग्रेसचे उमेदवार होते, हे निवडून आलेले आहेत. आता दुसरं महत्वाचं, प्रभाग क्रमांक 4 इथे अनपेक्षित रिझल्ट नाही म्हणता येईल, पण लोकांसाठी दिलेलं मत हे महत्वाचं असतंय. शीला दीपचंद साखरे ह्या भाजपाच्या उमेदवार होत्या, कमळ चिन्हावर त्या निवडून आलेल्या आहेत. चांगलं मतदान त्यांना मिळालंय. अब्दुल सलीम अब्दुल सादिक याच प्रभागामध्ये काँग्रेसच्या उमेदवार म्हणून होत्या, त्या निवडून आलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 5 मध्ये मनोज रंगलाल नंदवंशी, अतिशय चुरशीची इथं लढत आपल्याला बघायला मिळालेली आहे. इथे मनोज रंगलाल नंदवंशी नगारा चिन्ह घेऊन नगारा वाजवतायत. दुसरं दर्शना मोहन ठाकूर रोड रोलर यांचं चिन्ह होतं, ते आता शहराचा रोड रोलर रस्त्यावर कसं चालवतायत आपल्याला बघायला मिळणार आहे. त्या सुद्धा विजयी झालेल्या आहेत. यासोबत प्रभाग क्रमांक 6 मध्ये कलीम शाह शब्बीर शाह काँग्रेसचे उमेदवार होते, ते निवडून आलेले आहेत. याच प्रभागामध्ये हेमा दिलीप आसवानी कमळ भाजपाच्या उमेदवार होत्या, त्या सुद्धा इथं निवडून आलेल्या आहेत. दुसरं इथे प्रभाग क्रमांक 7 मध्ये अपर्णा जितेंद्र रोडे ह्या भाजपाच्या उमेदवार होत्या, त्या सुद्धा इथं निवडून आलेल्या आहेत. याच प्रभागामध्ये राजेश उर्फ राज पाटील मनसेचे जरी उमेदवार असले, ते अपक्ष म्हणून इथं उमेदवार निवडून आलेले आहेत. दुसरं महत्वाचं, प्रभाग क्रमांक 8 मध्ये सुरेंद्र कुमार रतनलाल तांबे हे भाजपाचे उमेदवार होते. चांगले मतं इथं त्यांनी घेतलेले आहेत, 1006 मतं ते निवडून आलेले आहेत. अक्षरा रुपेश लहाने यांनी सुद्धा विजयश्री तर खेचून आणलेली आहे, भाजपाच्या उमेदवाराच्या. इथे आणखी प्रभाग क्रमांक 9 हा अपेक्षित विजय होता. सारिका मनीष डांगे हे प्रहारचे उमेदवार आहेत, ते इथे निवडून आलेले आहेत. त्यांनी प्रचंड बहुमत इथं घेतलेलं दिसतंय आहे. दीपाली महेंद्र जवंजाळ बल्लू जवंजाळ यांच्या पत्नी आहेत, त्या प्रहारच्या 1283 मतं इथं त्यांनी घेतलेले आहे. इथे खऱ्या अर्थानं ही लढत जी होती ही अगदी चुरशीची होती, पण बल्लू जवंजाळ यांनी विजयश्री खेचून आणलाय. आपण 10 मध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये बहुरिया चंद्रेश कांतीलाल हे अपक्ष उमेदवार आहेत, हे निवडून आलेले आहेत. सुशीला इंगळे ह्या दुसऱ्यांदा इथे नगरसेविका म्हणून आरूढ झालेल्या आहेत, तर नगरपालिकेत त्या पोहोचणार आहेत. सुशीला देवीदास इंगळे खऱ्या अर्थानं सायलेंट किलर म्हणून त्यांना ओळखलं जातंय, आणि त्या निवडून आलेल्या आहेत. प्रभाग क्रमांक 11 सुमैया बख्तियार रऊफ खान ह्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत, त्या इथं निवडून आलेल्या आहेत. जुलेखा बानो रहिमान खान या MIM उमेदवार आहेत, त्या निवडून इथं आलेल्या आहेत. मोहम्मद शब्बीर शेख हातम ह्या काँग्रेसच्या उमेदवार इथं निवडून आलेले आहेत. शाहीन परवीन शेख बिस्मिल्ला ह्या अपक्ष उमेदवार इथं प्रचंड मतांनी इथं त्यांनी विजय प्राप्त केलेला आहे. छत्री हे त्यांचं चिन्ह होतं, त्या निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 13 मध्ये घेऊन जातोय. इथे वैशाली विनोद पोटे भाजपाच्या उमेदवार आहेत, त्या इथं निवडून आलेल्या आहेत. आणि मोहम्मद सादिक या काँग्रेसच्या उमेदवार आहेत. बघा, इथं मतदारांनी क्रॉस वोटिंग केलंय. आपल्याला कोणता उमेदवार पाहिजे, कसा पाहिजे, आपल्या मदतीचा पाहिजे, हे त्यांनी सातत्याने इथं हे केलेलं आहे. ममता मधुकर घोरे ह्या काँग्रेसच्या उमेदवार प्रभाग क्रमांक 14 मधून
हे निवडून आलेले आहेत. शमशेर खा बिस्मिल्ला खा घड्याळ राष्ट्रवादीच्या या चिन्हावर त्या डॉक्टर जाकीर हुसेन वार्ड आहे, इथून त्या घड्याळ चिन्हावर निवडून आलेले आहेत. इथं प्रभाग क्रमांक 15 मध्ये आम्ही तुम्हाला सांगतोय, आखूड कविता राजेश 15 प्रभाग क्रमांक 15 हे अपक्ष उमेदवार आहे. आखूड ह्या नारळ यांचं चिन्ह होतं, हे अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहेत. एक महत्वाची गोष्ट आम्हाला तुम्हाला सांगताना विशेष सांगावंसं वाटतं, कल्लू महाराज दीक्षित सातत्यानं 7 वेळा इथून 7 वेळा निवडून येण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. याही वयात ते विजयी इथं झालेले आहेत. छत्रीचं चिन्ह होतं, अपक्ष उमेदवार म्हणून ते आहेत. प्रभाग क्रमांक 16 इथे रुखसाना बी मोहम्मद इसा पतंग चिन्ह होतं MIM. आम्ही सातत्यानं चर्चा करतो एकाच गोष्टीची, ती कल्लू महाराज दीक्षित यांची. या वयातही तो माणूस चिरतरुण म्हणजे जवान कसा आहे, या पद्धतीचं आम्हाला असं वाटतंय. 7 वेळा निवडून आलेत, परंतु सातत्यानं त्यांच्या प्रभागामध्ये जनतेचं प्रेम त्यांच्यावर मिळतंय. वय महत्वाचं नसतंय, काम महत्वाचं आज दिसतंय. पण माझ्यासोबत आज हेच बोलण्यासाठी कल्लू महाराज दीक्षित आहे. महाराज जी क्या बोलेंगे आप? वार्ड का विकास करना, गरीबों के जो है, कोई अड़चन जाती है, कोई भी अधिकारी इलीगल चढ़ा देता है, तो वहाँ मैं जाके उसकी मदद, वो जो दरारा है पहले था, हाँ वो दरारा कायम रहेंगे? नहीं वो क्या काम का विशेषता अभी आपके 7 बार चुन के आए ना, हाँ। वो अभी 8वीं बार है, अभी 8वीं बार है. अभी क्यों लोग आपको चुन के दे रहे? अब ये उनकी इच्छा और काम करने का जो ढंग है मेरा अलग है, बाकी लोगों का अलग रहता हूँ. क्या काम करना चाहते हैं अभी फिलहाल की कंडीशन में अभी अपने वार्ड में? अपने वार्ड में लाइब्रेरी, ये हाँ हाँ. शैक्षणिक जो सुविधा है आपके वार्ड में कम है, और गवर्नमेंट से 2 करोड़ रुपए मिलते, हाँ. और गवर्नमेंट से खींच के लाना पड़ता. भ्रष्टाचार के लिए आप क्या करेंगे नगर पालिका में? शॉर्टली, भ्रष्टाचार बहुत है. भ्रष्टाचार कर्मचारी करते हुए, लेकिन इधर भ्रष्टाचार नहीं रहता. ठीक. और जो भी ठहराव है वो पास करना पड़ता. ठीक ठीक. तो प्रभाग क्रमांक 16 मध्ये, या 16 मध्ये रुखसाना बी मोहम्मद इसा ह्या MIMच्या उमेदवार पतंग चिन्हावर त्या इथं निवडून आलेले आहेत. दुसरं महत्वाचं, जलील अहमद खान, जमील इस्माल खान हे काँग्रेसचे उमेदवार होते, इथं ते विजयी ठरलेले आहेत. दुसरं महत्वाचं, जावेद सय्यद युसुफ हे MIMचे उमेदवार होते, इथे ते यांनी निवडणूक जिंकलेली आहे. प्रचंड मतांनी त्यांनी इथं निवडणूक जिंकल्याचं दिसते आहे. तब्बल 2076 मतं त्यांना इथं मिळालेली आहे. त्यांच्या आसपास कुठलाही उमेदवार इथं दिसत नाहीये. त्याच प्रभागामध्ये नसरीन बानो शेख सुभान ह्या पंजावर निवडून आलेल्या आहेत. मतदारांनी बघा किती म्हणजे चौकस मतदान केलेलं दिसतंय, क्रॉस वोटिंग केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 18 तिथं खुर्शिदा बानो, अताउल्ला शहा हे काँग्रेसच्या उमेदवार निवडून आलेले आहेत. त्याच प्रभागामध्ये मोहम्मद नाझीर हे पंजा या काँग्रेसचे उमेदवार त्यांनी इथं निवडून आलेले दिसतायत नाही तर आलेले आहेत, निवडून आलेले आहेत. इथे 19 प्रभाग क्रमांक 19 कनिजा बानो हुसेन खा हे काँग्रेसच्या उमेदवार आहेत. यांचं सुद्धा उमेदवारीची जी आपण बघतोय, हे ज्या जिंकले आहेत त्यांच्या मताची जी आकडेवारी आहे खूप मोठी आहे इतर उमेदवारापेक्षा. कनिजा बानो हुसेन खा इथं निवडून आलेले आहेत. याच प्रभागामधून 19 मध्ये फिरोज खा सुलतान खा घड्याळ
राष्ट्रवादीचे उमेदवार होते, इथं ते निवडून आलेले आहेत. आता शेवटला हा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 20, यामध्ये बेंडे पद्मिनी विष्णू या भाजपाच्या उमेदवार इथं निवडून आल्यात. दुसरं पखाले अक्षय ज्ञानेश्वर ह्या सुद्धा भाजपाच्या उमेदवार होत्या, ह्या निवडून आल्यात. त्याचप्रमाणे इथे याच प्रभागामध्ये सोनपर्वते दुर्गा विवेक ह्या सुद्धा भाजपच्या उमेदवार होत्या. प्रचंड मताने इथं त्यांचा विजयश्री खेचून आलेला आहे. एकंदरीत अशी ही निवडणूक राहिलेली आहे. हे सर्व लोक आता नगरपालिकेमध्ये जातील, आपलं नेतृत्व करतील, आपल्या प्रभागातला विकास करतील. यांच्याकडून ही अपेक्षा आपल्याला ठेवायला हरकत नाही. शुभम शर्मा, राजेंद्र शर्मा सह ललित कांबळे, PCN न्यूज, परतवाडा.